नमस्कार. रामकृष्ण हरी. आषाढी एकादशीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या कवितेचा विषय तुमच्या लक्षात आला असेलच. त्यात थोडीशी एक गंमत सांगते. आपण आत्ता खूप व्हिडिओज यूट्यूबच्या माध्यमातून बघतोय की जिथे खूप वयस्कर माणसं वारीसाठी, विठ्ठलाला भेटण्यासाठी अगदी आतुर होऊन दंग झाली आहेत वारीमध्ये. तर त्या सगळ्या लोकांच्या, त्या वयस्कर माणसांच्या भावना मी माझ्या या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलाय. ऐकूया. प्रत्येक सालात तुझी माझी भेट, पिकल हे देठ पांडुरंगा. प्रत्येक सालात तुझी माझी भेट, पिकल हे देठ पांडुरंगा. तरी नसे त्याला कशाचीच भ्रांत, तरी नसे त्याला कशाचीच भ्रांत, अविरत भेट पांडुरंगा. चालता चालता पायी ना वहाण, चालता चालता पायी ना वहाण, भेटीचीच ओढ पांडुरंगा. थकले शरीर मनाची उभारी, थकले शरीर मनाची उभारी, सदोदित वारी पांडुरंगा. काही काही लोकांच्या 40-40 वर्ष, 50-50 वर्ष वारी झाल्यात असं पण आपण ऐकलंय. तुझ्या पायी माझे सर्व सुख दुःख, तुझ्या पायी माझे सर्व सुख दुःख, सोडून भवताप पांडुरंगा. पाहुनिया तुला आले डोळा पाणी. शेवटी जेव्हा भेट होते तेव्हा त्यांच्या मनाची जी अवस्था असेल. पाहुनिया तुला आले डोळा पाणी, साठवले मनी पांडुरंगा. परतुनी जाता, परतुनी जाता वारीची या संगे, परतुनी जाता वारीची या संगे, डोळ्यात तरंगे पांडुरंगा, डोळ्यात तरंगे पांडुरंगा. शेवटी वारीतून परत जाताना त्यांच्या डोळ्यासमोर फक्त त्या पांडुरंगाचं, विठ्ठल मूर्तीचं सदोदित चित्र डोळ्यासमोर उभं राहत असेल. तुम्हाला ही कविता कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.